नांदगाव पेठ पंचतारांकित MIDC मधील रतन इंडियाच्या प्रवेशद्वारावर कामगार आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद उद्भवल्याने संतप्त कामगारांनी प्रवेशद्वारावर हल्लाबोल केला। मराठी कामगारांच्या वेतनाचा मुद्दा उचलल्याने 4 कामगारांचे कर्नाटक स्थानांतरण केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम या 4 पीडित कामगारांच्या परिवारासह आजपासून उपोषणाला बसले आहेत। दरम्यान एका कामगाराच्या पत्नीने प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांना कामगारांना कामावर घेण्याची विनंती केल्याने सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेला देखील मारहाण केल्याचे वृत्त आहे। सकाळी 9 वाजतापासून उपोषणाला सुरुवात झाली असून अद्याप रतन इंडिया व्यवस्थापकाने किंवा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही हे विशेष। 3 आठवड्यापासून कामगार विरुद्ध व्यवस्थापन असा वाद निर्माण झाला असून आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केल्याने वाद संपुष्टात आला होता, परंतु दिलेल्या आश्वासनानुसार रतन इंडियामधील MBPL आणि पॉवरमॅक या कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांना सामावून न घेता मनमानी करीत कंपनीमध्ये प्रवेश बंद केला। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य कामगार नेत्या भारती गेडाम यांनी सोमवारपासून कामगारांच्या कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। कामगारांमध्ये व्यवस्थापनाविरोधात निदर्शने करण्यात आली असून मुख्य प्रवेशद्वार देखील उघडण्याचा प्रयत्न कामगारांनी केला। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।